जेव्हा पण स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो किंवा मग काय भाजी बनवायची अजिबातच सुचत नाही, तर तेव्हा हा एकदम मस्त असा पर्याय आहे, म्हणजेच की व्हेज बिर्याणी. अतिशय बनवायला सोपी, कमी वेळामध्ये आणि झटपट अशी एकदम ढाबा स्टाईल बिर्याणी जी आहे आपण सुरुवात करूया बनवायला. तर इथे जे आहे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये कप्पाने मी मेजरमेंट घेत आहे. कुठल्याही कप्पाने घ्या किंवा मग वाटीने घ्या, ज्याने तुम्ही घेताल त्यानेच आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे. 2.5 कप जे आहे तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ जे आहे इथे बासमती घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं आणि हलक्या हाताने तांदूळ जे आहे अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहे. खूप रफली नाही धुवायचे, नाही तर मग काय होतं तांदूळ तुटण्याची शक्यता असते. तर इकडे स्वच्छ असे धुवून घेतले, त्यामध्ये परत भरपूर असं पाणी घातलं. 30 मिनिटे सोक करायला ठेवूया, म्हणजे तांदूळाची लांबीसुद्धा वाढते आणि तांदूळसुद्धा छान असा फुगून येतो. त्यानंतर दुसरं बाउल घेतले, इथे एक मीडियम साईजचा कांदा घातला, एक मीडियम साईजचं गाजर, त्यानंतर मीडियम साईजची शिमला मिरची. तुम्हाला जर भाज्या आणखीन ॲड करायच्या असल्या तर करू शकता तुम्ही. त्यानंतर एक मीडियम साईजचा बटाटा जो आहे अशा प्रकारे कट करून घेतला, त्यामध्ये 1 चमचा ठेचलेला लसूण घातला. त्यानंतर फ्रेश दही 2 चमचे घातलं, थोडंसं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यावर काही मसाले घालूया. तर इथे जे आहे 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, कलर छान येतो आणि खाताना जळजळ होत नाही. त्यानंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, थोडीशी कसुरी मेथी, 1 चमचा बिर्याणी मसाला, त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून याला आपण मॅग्नेट करून ठेवूया 10 मिनिटासाठी. तर इकडे जे आहे आपलं छान असं मिक्स झालेलं आहे, भाज्यामध्ये मॅग्नेट झालेलं आहे व्यवस्थित. त्याला आता थोडं कोथिंबीर घालून साईडला ठेवूया. इकडे कढई तापवायला ठेवली, कढईमध्ये 2 पळे तेल घातलेलं आहे. तेल छान तापलं की आता इथे जे आहे 8 ते 10 काजूचे मी काप करून घेतलेले आहे, ते काजू आपण छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया. तर इकडे काजू तळून झाले, काजू काढून घेतले. त्यानंतर त्याच तेलामध्ये जे आहे 2 ते 3 चमचे किसमिस घेतली, ती सुद्धा तळून घेऊया. तळून झाली, तळून टाकली की काय होतं, ती जी आहे अशी चिवट होत नाही आणि खाताना चव छान लागते, त्यामुळं तळूनच घालायची. त्यानंतर किसमिस तळून झाली, किसमिस काढून घेतली. आता तेल गरमच आहे, तर पटापटा पुढची प्रोसेस करूया. तर 1 चमचा जिरे घातले, त्यानंतर काही खडे मसाले घातले. तर खड्या मसाल्यामध्ये आहे तमालपत्र, दालचिनी, त्यानंतर काळी मिरी, मसाला विलायची आणि स्टार फुला असे मसाले मी घातलेले आहेत. तर या पद्धतीने मसाले थोडेसे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. त्यानंतर आपण जे भाज्या मॅग्नेट करून ठेवलेल्या होत्या त्या घालून घेऊया. आता भाज्या सर्व घातल्या की छान असं 1 ते 2 मिनटं जे आहे फ्राय करून घेऊया तेलामध्ये. गॅसची फ्लेम जी आहे लो टू मिडियम ठेवायची आहे, हाय अजिबात नाही करायची. त्यानंतर जे आहे भाज्या छान अशा तेलामध्ये मॅग्नेट करून घेऊया आणि भाज्यांना पाहू शकतो तुम्ही छान असा कलर आलेला आहे आणि दिसायलासुद्धा मस्त अशा आपल्या मॅग्नेट झालेल्या भाज्या दिसत आहे. जेव्हा आपण काही स्वयंपाकाचं म्हणजे काय भाजी बनवायची सुचत नाही, तर हा पर्याय जो आहे अतिशय उत्तम आहे. सगळ्यांचा आवडता असा पर्याय आहे. सगळ्याला बिर्याणी नक्कीच आवडते, पण अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर आणखीन आवडेल. त्यानंतर आपला जो तांदूळ आपण सोक करत ठेवलेला होता तो घालून घेतला. अगोदर खाली भाज्याची लेअर केली, त्यावर तांदूळाची लेअर करून घेऊया. तर हे बघा तांदूळ जो आहे छान पद्धतीने फुगून आलेला आहे आणि लांबीसुद्धा थोडी थोडी वाढलेली आहे. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे लेअर घेतली. त्यानंतर इकडे जे आहे मी पाव वाटी दूध गरम करून त्यामध्ये 10 ते 15 केसरचे धागे घालून अर्धा तास भिजवून ठेवलेलं होतं. छान असे कलर आलेला आहे. केसर दूध घातलं, त्यानंतर जे आपण किसमिस आणि काजू तळलेली होती ती घालून घेतली. आता पाणी घालूया. तर हा जो आहे पहिला कप पाणी घातला, त्यानंतर इकडून दुसरा कप घातला. पाणी जे आहे साईडने सोडायचं. त्यानंतर तिसरा घातला आणि चौथा जो आहे थोडासा कमी असा चौथा कप घातला. इकडे जे आहे 2.5 कप तांदूळ घेतले होते आपण, त्या हिशोबाने 4.25 कप जे आहे पाणी घेतलेलं आहे. थोडंसं चमच्याने टॉस करून घेतलं, झाकण देऊ लो फ्लेमवर 10 ते 15 मिनटं होऊ देऊया. आणि हे बघ इकडे जे आहे मस्त आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. एक ना एक भाताचा शीत मोकळा आहे. त्यानंतर त्यावर 1 चमचा साजूक तूप घातलं आणि अशा प्रकारे मऊसूद अशी आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. तर व्हेज बिर्याणीची रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि छान छान रेसिपी पाहायला मिळेल.